नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी सिरीज चालू केली होती GK आणि GST, त्यामध्ये SSC, RRB, TCS आणि IBPS या कंपन्यांनी प्रीवियस इयर रिपीटेड झालेले क्वेश्चन या सिरीजमध्ये बघत आहोत। तर या सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ आहे। चला तर सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, सॅंगोल भारतातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला प्रथम देण्यात आला होता? तर हा देण्यात आला होता ऑप्शन बी, पंडित जवाहरलाल नेहरू यांना। म्हणजे असे कोणते व्यक्ती आहे ज्यांना सॅंगोल, जे आता चर्चेमध्ये होते, जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनेसंबंधी वापरले होते, त्यावरून हा प्रश्न बनलेला आहे। तर हा कोणती प्रथम व्यक्ती आहे? तर ती आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांना तर देण्यात आला होता। हा अशा प्रकारचा जो सॅंगोल असतो, चांदीचा बनलेला असतो आणि सोन्याचे पाणी चढवलेले असते। त्यामध्ये वरती नंदी याची प्रतिमा कोरलेली आहे। कोणत्या घराण्याशी संबंधित आहे? तर हा चोल घराण्याशी संबंधित आहे सॅंगोल, आणि वरती नंदी असते यावरती बसलेला। आणि याचे प्रतिनिधित्व कशाचे करते? हे तर व्यक्तीचे निष्पक्ष आणि न्यायाचे राज्य केले पाहिजे या कल्पनेचे प्रतिनिधित्व करते। तर ही संकल्पना सर्वप्रथम कोणी आणली होती? तर भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल C राजगोपालाचारी यांनी ही संकल्पना मांडली होती। त्यामध्ये चोल राजवंशातील एक प्राचीन समारंभ म्हणून केले होते, जे सत्तेच्या हस्तांतरणाशी सूचित करते। म्हणजे ब्रिटिश सरकारकडून भारतीयांना जे सत्ता देण्यात आली त्यासाठी ही एक प्रतिकृती म्हणून देण्यात आली होती सॅंगोल। हे केव्हा देण्यात आले पंडित जवाहरलाल नेहरू यांना? तर 14 ऑगस्ट 1947 ला। समोरचा प्रश्न आहे, द किंगडम ऑफ गॉड विदिन यू हे रशियन नॉन फिक्शन पुस्तक कोणी लिहिले? तर हे लिहिले आहे ऑप्शन सी, लिओ टॉल्स्टॉय यांनी हे पुस्तक लिहिले आहे। लिओ टॉल्स्टॉय यांनी रशियन नॉन फिक्शन पुस्तक लिहिले आहे द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू। अहिंसक प्रतिकार आणि ख्रिश्चन अराजकतावादी चळवळीच्या टॉल्स्टॉय समर्थकांसाठी हे किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू हा मुख्य मजकूर आहे। लिओ टॉल्स्टॉयचाच प्रभाव हा महात्मा गांधी यांच्यावर पडला होता। इव्हान बुनिन यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर द लाईफ ऑफ आर्सेनिव हे पुस्तक लिहिले आहे। मिखाईल बुल्गाकोव्ह यांनी कोणते पुस्तक लिहिले? द मास्टर ऑफ मार्गारिटा। आणि अलेक्झांडर पुश्किन यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर युजीन ओनेजन हे पुस्तक लिहिले आहे। समोरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते आहे? तर हे आहे ऑप्शन डी, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर हे 5 जिल्हे आहे घनतेनुसार। लोकसंख्येची घनता याबद्दल काही माहिती हो। हे एखाद्या क्षेत्रातील सरासरी लोकसंख्येचे मोजमाप आहे। म्हणजे 1 किलोमीटर प्रति स्क्वेअर या क्षेत्रामध्ये जी लोकसंख्या राहते त्यावरून ही सरासरी काढली जाते। क्षेत्रफळाद्वारे लोकसंख्येचे विभाजन करून त्याची गणना केली जाते। प्रति चौरस किलोमीटर या म्हणून ओळखले जाते। म्हणजे 1 किलोमीटर असे 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर या क्षेत्रामध्ये जेवढी लोकसंख्या राहते त्याच्यावरून ही गणना काढली जाते। भारताची 2011ची जनगणना ही 15वी आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना होती। महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे। त्याची लोकसंख्या किती आहे? तर 1,12,23,74,333 आहे 2011च्या जनगणनेनुसार। महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे? तर 365 चौरस प्रति किलोमीटर। म्हणजे 1 किलोमीटर प्रति चौरस घनता याच्यामध्ये 365 लोक राहतात। मुंबई उपनगर आणि मुंबई जिल्हे लोकसंख्येच्या घनतेमध्ये अव्वल आहे आणि त्याची प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्या अनुक्रमे 20,980 आणि 19,652 आहे। इथे दाखवलेलं आहे मुंबई उपनगर 20,980, मुंबई शहर 19,652, ठाणे 1157, पुणे 603 आणि कोल्हापूर 504 प्रति चौरस किलोमीटर अशी लोकसंख्या या जिल्ह्यामध्ये राहते। समोरचा प्रश्न आहे, वीज समस्या सोडवण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात कोणत्या संयुक्त प्रकल्प राबवण्यात आला आहे? तर हा आहे ऑप्शन बी, सरदार सरोवर प्रकल्प। हा गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात संयुक्त राबवण्यात आला आहे। त्याबद्दल काही माहिती। सरदार सरोवर प्रकल्प महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेश
मधील अमरकंटक येथून पश्चिमकडून वाहणारी नर्मदा नदीवर 30 मोठ्या धरणांसह 300हून अधिक धरणे बांधण्याचा आणि त्याचा मार्ग गुजरातमध्ये संपवण्याचा हा प्रकल्प आहे. हा एक बहुउद्देशीय धरण आणि कालवे प्रणाली आहे ज्याची कल्पना वीज निर्मितीसह सिंचन आणि पिण्याचे पाणी प्रदान करते आहे. युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेमधील ग्रँड कौली धरणानंतरचे हे जगातील दुसरे मोठे धरण आहे. त्यात वापरल्या जाणाऱ्या काँक्रीटच्या प्रमाणानुसार सर्वात मोठे धरण आहे. धरणातून निर्माण होणारी जी वीज आहे ती मध्य प्रदेशला 27%, महाराष्ट्राला 57% आणि गुजरातला 16% या प्रकारे वाटप केले जाते. नर्मदा बचाव आंदोलनाशी कोण संबंधित आहे तर मेघा पटनायक ही संबंधित आहे. समोरचा प्रश्न आहे वन इंडियन गर्ल या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर हे आहे ऑप्शन डी चेतन भगत. हे वन इंडियन गर्ल या पुस्तकाचे लेखक आहे. चेतन भगत यांनी आणखी कोणते पुस्तक लिहिले आहे तर ते लिहिले आहे 5 Points Someone to State What Young India Wants आणि हाफ गर्लफ्रेंड हे सुद्धा चेतन भगत यांनी लिहिलेले पुस्तक आहे. अमित चौधरी यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर फ्रेंड ऑफ माय यूथ आणि ओडिसियस अब्रॉड हे 2 पुस्तक त्यांनी लिहिले. विक्रम चंद्रा यांनी कोणते पुस्तक लिहिले तर सेक्रेट गेम्स आणि रेड अर्थ अँड प्युरिंग हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिले आहे. आणि विक्रम सेठ यांनी कोणते पुस्तक लिहिले टू लाईव्स द गोल्डन गेट हे पुस्तक लिहिले आहे. समोरचा प्रश्न आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नेरी कोठे आहे तर ही आहे ऑप्शन सी नागपूर येथे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था. त्याची लॉंग फॉर्म आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. ही भारत सरकारद्वारे स्थापन केलेली संशोधन संस्था आहे. 1958 मध्ये नागपुरात पाणी पुरवठा, सांडपाण्याची विल्हेवाट, संसर्गजन्य रोग आणि काही प्रमाणात औद्योगिक प्रदूषण आणि स्वातंत्र्योत्तर भारतात आढळणारे व्यावसायिक रोग यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ती स्थापन करण्यात आली होती. याची सेंटर म्हणजे प्रयोगशाळा कुठे कुठे आहेत तर चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई या 5 ठिकाणी याच्या प्रयोगशाळा आहे. ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते तर ही संस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येते. समोरचा प्रश्न आहे सिस्टिमा नॅचुरे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हे आहे ऑप्शन बी कार्ल लिनियस यांनी सिस्टिमा नॅचुरा हे पुस्तक लिहिले आहे. कार्लस लिनियस सर्व सजीवांच्या वर्गीकरणाची नवीन प्रणाली तयार केली. त्यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे वर्गीकरण करून त्यांनी प्रथम प्रयत्न केला. 1735 मध्ये त्यांनी कोणते पुस्तक लिहिले तर सिस्टिमा नॅचुरा या पुस्तकामधून त्यांनी प्रसिद्ध केले आहे. तर ही यांनी कार्लस लिनियस अर्न्स्ट हकल यांनी कोणते किंगडम दिले आहे तर 3 किंगडम क्लासिफिकेशन लिहिले केले आहे. कार्लस लिनियस यांनी कोणते लिहिले आहेत तर 2 किंगडम क्लासिफिकेशन केले आहे. रॉबर्ट विटेकर यांनी कोणते केले आहेत तर 5 किंगडम क्लासिफिकेशन केले आहे. आणि चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतिवादाचा सिद्धांत हा मांडला आहे. चार्ल्स डार्विन. समोरचा प्रश्न आहे आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना कुठे केली तर ही केली आहे बॉम्बे येथे. आत्माराम पांडुरंग यांनी केव्हा केली असं म्हटलं तर ही केली आहे 1867 मध्ये. याशी संबंधित या चळवळीशी संबंधित कोण कोण आहेत तर न्यायमूर्ती रानडे, R.G. भंडारकर हे याच्याशी संबंधित आहे. गोविंद रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना सुद्धा केली होती. प्रार्थना समाजाचे अनेक सदस्य यापूर्वी परमहंस मंडळीशी संकीर्ण होते. या समाजामध्ये मूर्तीपूजा, पुरोहित वर्चस्व, जातीय कठोरता आणि प्राधान्य दिलेले एकेश्वरवाद यांचा निषेध यामध्ये केला आहे. यात आंतरभोजन, आंतरविवाह, विधवा पुनर्विवाह आणि महिला आणि उदासीन वर्गाच्या उन्नतीसाठी, सामाजिक सुधारणांसाठी लक्ष केंद्रित केले आहे प्रार्थना समाजामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.